नोकरदार वर्गासाठी अर्थसंकल्पातून काय मिळाले जाणून घ्या सविस्तर। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वी साठी इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या ग्रामरचे संपूर्ण व्हिडिओज आणि नागरिक आणि कर्मचारी बंधू भगिनींसाठी माहितीपर म्हणजेच इन्फॉर्मेशनल व्हिडिओज। या सर्वांची आपली लिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे, त्यावर जाऊन तुम्हाला आवश्यक असलेले व्हिडिओज तुम्ही पाहून घेऊ शकता। तर आजच्या आपल्या या व्हिडिओचा विषय आहे की जो नोकरदार वर्ग आहे त्यांच्यासाठी नुकताच जाहीर झालेला जो अर्थसंकल्प आहे श्रीमती निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेला, तर या अर्थसंकल्पातून त्यांना काय मिळाले आज आपण हेच या ठिकाणी जाणून घेणार आहोत। त्यामुळेच हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि सोबतच ह्या चॅनलवर म्हणजेच एज्युकेशनल मनोहरवर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका। चला तर बघूया नोकरदार वर्गासाठी अर्थसंकल्पातून काय मिळाले। तर नोकरदार वर्गासाठी अर्थसंकल्पातून नेमके काय मिळाले ज्यामुळे नोकरदार वर्गांना फायदा होईल की नुकसान, ते पुढील प्रमाणे आपण पाहूयात। दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्र सरकारचे अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केले। त्या सलग 8व्यांदा केंद्राचे अर्थसंकल्प त्यांनी सादर केले आहे। या अर्थसंकल्पातून मध्यम वर्ग व नोकरदार वर्ग यांना मोठा दिलासा मिळाला आहे, कारण नवीन कर प्रणालीमध्ये मध्यम वर्ग व नोकरदारांसाठी 12 लाख रुपयापर्यंतचे वार्षिक उत्पन्न हे करमुक्त करण्यात आलेले आहे। नोकरदार वर्गाकरिता स्टँडर्ड डिडक्शन 75,000 रुपये ठेवण्यात आले आहे, त्यामुळे 12,75,000 रुपयापर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त करण्यात आले आहेत। एकंदरीत ज्या नोकरदारांचे वार्षिक उत्पन्न हे 12,75,000 रुपये इतके आहे अशांना कोणत्याही प्रकारचा कर आता द्यावा लागणार नाही। नवीन कर प्रणाली आयकर प्रणालीमध्ये 4 लाख रुपयापर्यंतचे उत्पन्नावर 0% आयकर, तर 24 लाखांपेक्षा अधिक उत्पन्नावर 30% आयकर द्यावा लागणार आहे। सन 2025-26 ची नवीन कर प्रणाली आपण आता पुढील प्रमाणे पाहून घेऊ शकता। तर बघा, यामध्ये उत्पन्न असेल 4 लाख रुपये तर आयकर बसेल 0%, उत्पन्न असेल 4 ते 8 लाख रुपये तर 5%, 8 ते 12 लाख रुपये तर 10%, 12 ते 16 लाख रुपये त्यासाठी द्यावं लागेल 15%, 16 ते 20 लाख रुपयांसाठी आयकर द्यावा लागेल 20%, आणि 20 ते 24 लाख रुपयांसाठी असेल तो 25%, आणि 24 लाखांपेक्षा जर उत्पन्न जास्त असेल तर त्यासाठी तो द्यावा लागणार आहे 30%। यामध्ये सामान्य उत्पन्न हे 12 लाख रुपयापर्यंत असल्यास कोणताही कर हा भरावा लागणार नाही, तर 12 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर जवळपास 80,000 रुपयापर्यंतच्या कराचा फायदा या ठिकाणी कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना होणार आहे। तर एकंदरीत जो अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे या अर्थसंकल्पामध्ये कर्मचाऱ्यांकरिता एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे, ती अशी की जवळपास 12,75,000 रुपयापर्यंतचे त्यांचे जे उत्पन्न आहे ते करमुक्त असून यासाठी त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही। एकंदरीत हा व्हिडिओ नक्कीच आपल्याला आवडला असेल अशी मी या ठिकाणी एक अपेक्षा करतो। अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे, त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो। सर्वांना माझा नमस्कार।